आणि आता प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये। धुळे जिल्ह्यात वीज ग्राहकांकडे तब्बल 1750 कोटींच्या वीज बिलाची थकबाकी असून गेल्या 24 दिवसात 2901 ग्राहकांची जोडणी खंडित करण्यात आली आहे। येणाऱ्या काळामध्ये थकीत वीज बिल वसुली मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे। गोंदिया नगर परिषदेने यावर्षीची कर वसुलीची मोहीम सुरू केली असून पहिल्याच आठवड्यात कर न भरणाऱ्या 6 दुकानं आणि 2 घरांना सील करण्यात आलंय। तर गोंदिया शहरात सध्या 30 ते 40 कोचिंग क्लासेस सुरू असून त्या कोचिंग क्लासेसनं टॅक्स भरला नसून 1.5 कोटी रुपये थकीत असल्याचं समोर आलंय। पालघर जिल्ह्यात येत्या 4 ते 6 मार्च दरम्यान ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं पालघरमधील बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। पश्चिम चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसंच बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सोलापूर शहरासह प्रभागात वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यानं भाजपनं माजी नगरसेवक सुरेश पाटील आक्रमक झाले। सुरेश पाटील यांनी पालिका आयुक्तांच्या केबिनसमोर फटाके फोडत पालिकेच्या कारभाराचा निषेध केला। सोलापुरी केळीला आखाती देशांची पसंती मिळते। दररोज 60 ते 70 कंटेनर केळीची आखातात निर्यात होते। राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकरच संपण्याची शक्यता आहे। प्रतिकूल हवामानामुळे फेब्रुवारी अखेर 24हून अधिक कारखान्यांनी गाळप हंगाम संपवलेला आहे। त्यामुळे अंदाजित साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। राज्यातील बाजारपेठांमध्ये कापसाची आवक कमी जास्त असल्यानं दरात चढ उतार सुरू आहे। देऊळगाव राजा मार्केटमध्ये सर्वाधिक 2000 क्विंटल कापसाची आवक झाली। राज्यातील बाजारपेठांमध्ये कापसाला सरासरी 7.5 ते 8 हजारांचा दर मिळतोय। चांगल्या दराच्या अपेक्षेनं बाजारात तुरीची आवक कमी झालेली आहे। अकोल्यात 16 क्विंटल तुरीची आवक झाली असून 8300 इतका सर्वाधिक दर मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलेआम कॉपीचे प्रकार समोर आलेले आहेत। पैठणमध्ये एका शाळेच्या इमारतीवर चढून कॉपी पुरवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जालन्यातील रजिस्ट्री कार्यालयासमोर मुद्रांक विक्रेत्यावर हॉटेलमध्ये चहा पित असताना हल्ला करण्यात आलाय। धारदार चाकूने वार करून हल्लेखोर फरार झाला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू आहे। या रखडलेल्या कामाची तातडीनं पूर्तता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अनेकदा आंदोलनं केल्यानंतर काम संथ गतीनं सुरू असल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। जालन्यात पिकअप गाडी चोरून नेतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। रात्रीच्या सुमारास 2 चोरटे कार चोरून नेताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय। बीडमध्ये स्वयंपाक करताना घरातील वस्तूंना पेट घेतला। यावेळी तिथे असलेल्या पेट्रोलच्या कॅनचा स्फोट होऊन यात मुलगी जळून जागीच ठार झाली आहे, तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे। अडस येथील या घटनेनं खळबळ उडाली आहे। रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करतवाडी शिवारात घडलेली आहे। या हल्ल्यामध्ये शेतकरी शरद तायडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हतनूर धरणातून आवर्तन न सुटल्यानं गेल्या 20 दिवसांपासून वरणगाव शहरासह परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शेतकऱ्यांसह धरणावर ठिय्या आंदोलन केलं। पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात पालघरच्या मोखाड्यातील कोचाळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले। प्रकल्पग्रस्तांना वारंवार नोकऱ्यांचा आमिष दाखवून प्रत्यक्षात नोकऱ्या न दिल्यानं ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं। राज्यात 10वीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून जळगावात मराठीच्या पेपरला कॉप्यांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं। यामुळे राज्याच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कॉपी पुरवणाऱ्या बहाद्दरांची परीक्षा केंद्रांच्या बाहेर मोठी गर्दी दिसून येत होती। यात एका कॉपी पुरवणाऱ्या युवकाची पोलिसांनी लाठीचा प्रसाद देऊन धुलाई केली। 10वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। गोंदियातल्या सुदामा हायस्कूलमध्ये सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार घडलाय। परीक्षा सुरू असताना चक्क विद्यार्थ्यांच्या खिडकीजवळ जाऊन कॉपी पुरवण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। लातूरमध्ये अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी तसंच कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट हॉर्न वाजवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे। 1541 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 11 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। जळगावातल्या जगवानी नगरात एका वृद्ध व्यक्तीचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाला। बबन पवार असं या व्यक्तीचं नाव आहे। तलावात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला।
नंदुरबारमधील विसरवाडीत हार्दिक पेट्रोल पंपावर आग लागल्याची घटना घडली। बाईकमध्ये पेट्रोल भरताना आगीचा भडका उडाला होता, मात्र युवकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मुंडीपार गावात शेतात आग लागल्यानं 130 चंदनाची झाडं जळून खाक झालेली आहे। शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून प्रशासनानं भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यानं केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावात 4 मार्चला भाजपकडून मेगा भरती होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मेगा भरती होईल। यावेळी 10,000 आदिवासी बांधव पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांचे आभार मानणार आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उत्तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा म्हशींचा बाजार पुन्हा भरला। या बाजारामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून म्हशी विक्रीसाठी येतात। सांगलीच्या मिरजेत कत्तलीसाठी आणलेल्या 54 वासरांची सुटका करण्यात आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 1 ट्रक जप्त केलाय। संगमेश्वरमधील कोंडिवरे गावातून जाणाऱ्या गड नदीवरील पुलावर भली मोठी मगर आढळून आल्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नदीमध्ये कोणीही जाऊ नये असा इशारा ग्रामस्थांना देण्यात आलाय। बुलढाण्यात त्रिशरण चौकाजवळ भर वस्तीत कोब्रा आढळल्यानं खळबळ उडाली। दरम्यान सर्पमित्रांनी कोब्राला पकडून त्याला ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सोडून दिलं। त्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। शहापूरमधील पंडित नाका, शेनवा आणि डोलखाम या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। ठेकेदारानं रस्त्यावर 3रा थर टाकलेलाच नाही, तर स्टीलचा देखील कमी वापर केल्याचा आरोप करण्यात आलाय। कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे। जुना पुणे मुंबई महामार्गावर महावितरणाच्या विद्युत उपकरणाला आग लागून ठिणग्या पडल्यानं बाजूलाच असलेल्या गवतानं पेट घेतला। अग्निशमन दलानं त्वरित धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गालगत इंदुरी सांगोर्डी इथे टँकरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला। खराब झालेल्या रस्त्यामुळे मोटारसायकल घसरून अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मावळमधील चौराई डोंगरावर वणव्यानं पेट घेतल्याची घटना घडली आहे। वनविभागाचे कर्मचारी, वन्यजीव रक्षक या संघटनांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। धुळे शहरातील देवपूर वासियांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या भूमिगत गटार योजनेचं अद्याप काम अपूर्ण आहे। संथ गतीनं काम सुरू असल्यानं धुळेकर नागरिक या योजनेला कंटाळलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ गावात शिमगोत्सवानिमित्त नकटा संकासूर नृत्याची परंपरा जपली जाते। गावातील पालखीबरोबर पारंपरिक वेशभूषेत वर्षानुवर्ष जपलेली ही सांस्कृतिक लोककला यावेळी पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील प्रसिद्ध कोन्हवली गावाची ग्रामदेवता रंगभैरी देवीचा शरण काढणे सोहळा पालघर गावी पार पडला। हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। कोकणातील शिमगोत्सव उत्साह शिगेला पोहोचलाय। केळशी गावात पारंपरिक पालखी भेटीनं भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। शहापूरचे ग्रामदैवत असलेल्या वेताळेश्वर स्वामी यात्रा संपन्न झाली। यात्रोत्सवात एका दाम्पत्याला खंडोबा आणि म्हाळसेची वेशभूषा करून लग्न लावण्यात आलं आणि त्यानंतर जागरण गोंधळ कार्यक्रम पार पडला। लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान परिसरात यात्रा सुरू आहे। रोषणाईनं संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघालाय। मुंबईतील वाकोल्यामध्ये बस आणि टेम्पोचा अपघात झाला। यामध्ये टेम्पोचा चालक जागीच मृत्यू झालेला आहे। सुदैवानं बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही। रेल्वेच्या पुणे विभागात मागील 11 महिन्यात तब्बल 3 लाखांहून अधिक फुकटे प्रवासी सापडलेले आहेत। त्यांच्याकडून रेल्वेनं 22 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केलाय। बसची दुरवस्था आणि फोटो दाखवत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं होतं। याच पार्श्वभूमीवर धाराशिव भूम आगार प्रमुखांनी 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। भिवंडीतील नजराणा टॉकीज जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यासाठी शासनानं तब्बल 3 कोटी रुपये मंजूर केले असताना देखील पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं हे काम लवकरात लवकर करण्याच्या मागणीसाठी ठाकरे पक्षानं पालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय। मुंबई उच्च न्यायालयानं 31 मार्चपर्यंत ई-फायलिंग करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र याविरोधात कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेनं कामबंद आंदोलन सुरू केलंय। उल्हासनगर शहरात आता प्राण्यांची शवदाहिनी उभारली जाणार आहे। शवदाहिनीच्या कामाचं भूमिपूजन महापालिका अधिकारी आणि सामाजिक संघटनांच्या हस्ते करण्यात आलं। यासाठी महापालिका तब्बल 1 कोटी रुपये खर्च करणार आहे। पनवेलमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात एका 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी रेल्वे स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत।
शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चारचाकी नो पार्किंग मध्ये पार्क करत जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। जर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची चारचाकी किंवा दुचाकी असती तर नक्की तिथे कारवाई झाली असती। म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना या नियम उल्लंघन करण्याची परवानगी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। कांद्याच्या भावात होत असलेली घसरण, शेतकऱ्यांचा उद्रेक आणि आंदोलन या पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे। कमिटीनं लासलगाव बाजार समितीला भेट देत कांदा व्यापारी, बाजार समिती प्रशासन आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली। जोडोनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 इंजेक्शन दिल्यानंतर काही तासातच 2 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला। जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बाळाला आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय बाळाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी म्हटलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसंवाद यात्रा राज्यात सुरू आहे। या यात्रेला उत्तर देण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं राज्यभर कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यासाठी स्वतःची शिवधनुष्य यात्रा सुरू करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधिमंडळ अधिवेशनाचा आज 5वा दिवस आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर 2 दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री उत्तर देतील। दरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावर विरोधक आजही गदारोळ घालण्याची शक्यता आहे। विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार आहे। समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग मांडण्यासंदर्भात चर्चा होईल। उद्धव ठाकरेंच्या पोटनिवडणूक निकालाच्या प्रतिक्रियेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केलेली आहे। दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला सांगत उद्धव ठाकरे किती दिवस पेढे वाटणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। राजकीय हेतूनं ईडी मार्फत अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा उल्लेख अर्जामध्ये करण्यात आलाय, तर अटकपूर्व जामिनाला ईडीनं विरोध केलाय। राहुल कलाटेंची उमेदवारी भाजपनं मॅनेज केली होती असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे, तर अश्विनी जगताप सहानुभूतीच्या लाटेमध्ये निवडून आल्यात असंही खैरे म्हटलेत। राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवगर्जना अभियान राबवलं जात आहे। सोलापुरातील अभियानात माजी खासदार सुभाष वानखेडेंची जीभ घसरली आहे। शहाजी बापूंना गंभीर आजार होऊन त्यांच्यावर कुठेही उपचार नको होऊ देत असं विधान त्यांनी केल्यानं नाराजी व्यक्त होते। यवतमाळमध्ये हिंदू जनगर्जना सभा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। लव जिहाद, गोहत्या बंदी कायदा यासाठी हिंदू जनगर्जना सभा रॅली होणार आहे। या रॅलीमध्ये कालीचरण महाराज, पोहरादेवीचे बाबूसिंग महाराज सहभागी होणार आहेत। पुणे जिल्ह्यातील वढू इथे होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाच्या नावात शिंदे फडणवीस सरकारनं पुन्हा बदल केलाय। विकास आराखड्याचं सुधारित नाव आता स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ असं असणार आहे। बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील आणि खरेदी केंद्रही वाढवली जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांना अनुदान देणं विचाराधीन आहे। समितीच्या अहवालानंतर अनुदान घोषित करण्यात येईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी चांगलीच आक्रमक झालेली आहे। वाढत्या महागाईच्या विरोधात धुळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं गॅस सिलेंडरच्या प्रतिकात्मक पोस्टरची होळी करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला। दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून नांदेडमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांना व्यवसायासाठी शासकीय गाळे द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बारामतीमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाढती महागाई आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। प्रशासकीय भवनासमोर चुलीवर स्वयंपाक करून थाळी वाजवत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। तुळींज पोलिसांनी प्रगतीनगर परिसरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून 58 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलीस ठाण्यातील पोलिसाला लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे। धनंजय फड असं या लाचखोर पोलिसाचं नाव आहे। घरफोडी प्रकरणातील फिर्यादी कुटुंबाला आरोपींकडून धमकावल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आलेला आहे। पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत फिर्यादी कुटुंबानं आत्मदहनाचा इशारा दिलाय।
धुळे जिल्ह्यातील बेटावद इथे गोरक्षक पुरुषोत्तम पाटलांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचं शाळेत जात असताना अपहरण करून लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला तलासरी पोलिसांनी अटक केलेली आहे. पीडित मुलीचे आजोबा आणि आरोपी यांच्यातल्या आर्थिक वादातून हे कृत्य केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील अपहरण झालेल्या 4 वर्षीय मुलाला 12 तासाच्या आत पोलिसांनी शोधून काढले. या मुलाला हैदराबाद येथे विक्री करण्यासाठी नेलं जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 10वीच्या परीक्षेला जात असताना 2 विद्यार्थ्यांना ट्रकनं धडक दिल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळालीमध्ये घडली आहे. पैठण तालुक्यातील जांभळी गावात हरवलेल्या 20 वर्षीय मूकबधीर मुलीला पालकांकडे सोपवण्यात पोलिसांना यश आलंय. ही तरुणी बराच काळ एका परिसरात फिरत होती. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.